नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते। आज आपण मेथी आणि बाजरीचे थालीपीठ बनवणार आहोत। याला आपण धपाटेही म्हणू शकतो। याला गुजरातीमध्ये मेथी बाजरे का ढेबरा असेही म्हणतात। बाजरी ही उष्ण असते, थंडीच्या दिवसात याचे सेवन जास्त करायला पाहिजे। याआधी आपण आपल्या चॅनलवर बाजरीच्या काही रेसिपी पाहिलेल्या आहे, जसे बाजरीची पौष्टिक सूप, बाजरीची खीर। मेथी पण थंडीच्या दिवसात बाजारात खूप छान मिळते। मेथीच्या पण बऱ्याच रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, जसे मेथी अंडा भुर्जी, मेथीचे पराठे, मेथीची पातळ भाजी, मेथी रवा ढोकळा। यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत यामध्ये मेथी आणि बाजरीचा वापर केलेला आहे। हे थालीपीठ चवीला खूप छान लागते। यात सर्व चवींचा समावेश आहे, आंबट, गोड, तिखट, कडू। चला तर पाहूया कसे करायचे ते। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे मी हे मेजरमेंटच्या कपाने ना 1.5 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1/3 गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप बेसन घेतलेलं आहे। याच मेजरमेंटच्या कपने मोजून ना ही मेथी घेतलेली आहे। आधी मी मेथी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे, पाणी पूर्ण सगळं वाळून घेतलंय आणि मग बारीक चिरून घेतलेली आहे 2 कप। दही, कोथिंबीर, 2 चमचे तीळ आहे, हे आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, हिंग, भाजलेल्या जिऱ्याची पूड, हळद, ओवा, 1 मोठा चमचा तूप आहे, 1 चमचा गूळ आणि 1 चमचा पाणी असं हे विरघळून घेतलेलं। हा चम्मच यूज केलेला आहे बघा मी। याच्याने 1 चमचा गूळ आणि 1 चमचा पाणी हे विरघळून घेतलेलं आहे। धन्याची पावडर, काळी मिरपूड आणि मीठ। सर्वात आधी आपण आता कणिक भिजवूया। त्यासाठी मी एका कढईमध्ये ना हे बाजरीचं पीठ घेते। हे बाजरीचं पीठ घेताना ना या मेजरमेंटच्या कपने ना चांगलं दाबून घेतलेलं आहे, असं हलकं वरवर नाही घेतलेलं आहे। हे 1.5 कप बाजरीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आणि बेसन। तुम्हाला बेसन आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालते, पण बेसनाने ना एक छान चव लागते त्याची, म्हणून मी बेसन घातलेलं आहे। ही 2 कप मेथी घेतलेली आहे इथे, कोथिंबीर। यात आपण आता सर्व मसाले घालूया। हे 2 चमचे तीळ घेतलेली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड, धन्याची पावडर, हिंग। हा ओवा आहे ना, हा हाताने जरासा क्रश करून घेते जरा, म्हणजे ओव्याचा ना स्वाद छान लागेल। हळद, काळी मिरपूड, हे आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, हा चवीपुरतं मीठ आणि हा 1 मोठा चमचा तूप आहे। आणि गुळाचं पाणी पण घालते मी आधी। तुम्हाला जर गोड आवडत नसेल ना तर नाही टाकला तरी चालेल गुळ, पण गुळ घाला तुम्ही याच्यामध्ये, कारण मेथी जरा कडू असते, आपण दही पण घालतो, दही जरा आंबट असतं, मग सर्व टेस्ट आहे ना बॅलन्स होतील आणि चवीला खूप छान लागतात। मग हे आधी आपण मिक्स करून घेऊया सर्व। यामध्ये मी आता थोडं थोडं दही घालून आपण शक्यतो दह्यामध्येच भिजूया। हे दही तुम्ही जास्त आंबट नका घेऊ, ताजं फ्रेशच दही घ्या। आंबट घेतलं तर मग हे तुमचे थालीपीठ आहे ना आपले जराशे आंबट लागतील मग। आणि गरज लागले तरच थोडंसं पाणी घालूया आपण याच्यात। यात मी लागेल तसं थोडं थोडं आणखी दही घालते आणि आपण एक घट्ट गोळा मळून घेऊया याच्यात। मी दही टाकून हे मळून घेतलेलं आहे। आता मला थोडंसं पाण्याची गरज आहे, तर थोडंसं ना तुम्ही गरम पाणी घाला याच्यामध्ये, कारण हे बाजरीचं असल्यामुळे ना बाजरीला ना थोडा चिकटपणा कमी असतो, त्यामुळे थोडंसंच पाणी टाका त्याच्यामध्ये, जास्त नका टाकू। बाजरी हिवाळ्याच्या दिवसात खाल्लेली खूप चांगली असते, गरम असते ना बाजरी, थंडीपासून आपला बचाव होतो, त्याच्यामुळे उष्णता होते आपल्या शरीरामध्ये। तर जरूर बाजरीचे पदार्थ खावा। बाजरीचे पदार्थ मी आपल्या चॅनलवर बरेच टाकलेले आहे आणि मेथी पण खाल्लेली खूप चांगली असते, त्यामुळे हेल्दी पदार्थ आहे खूप। मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकतात, प्रवासाला न्यायला चांगला आहे आणि हा पदार्थ मेन म्हणजे 2-3 दिवस टिकतो, चांगला खराब होत नाही। हे असं चांगला गोळा मळून घेते मी। कणिक बघा मी मळून घेतलेली आहे चांगली।
याला ना आता थोडंसं तूप लावते आणि मग चांगलं असं चिकन करून घेते व्यवस्थित. तूप लावून व्यवस्थित मळून घेते मी. आता हे पीठ आहे ना आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. 15 मिनिट झाले आहे बघा. आता आपण याचे थालीपीठ करूया. आधी मी याचे ना गोळे करून घेते. हे जास्त मोठे नसतात, हे छोटे छोटेच करायचे. असे गोळे करून घेते याचे मी. हाताला हे पीठ चिटकत असेल ना तर थोडंसं तूप लावून घ्या, म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. या साईडचे ना आपण सर्व गोळे करून घेऊया. सर्व पिठाचे गोळे करून घेतलेले आहे. एवढ्या या सर्व पिठामध्ये ना 10 गोळे झालेले आहे. आता आपण याचे पराठे करून घेऊया. एक गोळा घेते मी. हा गव्हाच्या पिठामध्ये ना आपण हा व्यवस्थित बुडवून घेऊया आणि हलक्या हातानेच आपल्याला लाटायचं आहे. हे जास्त पातळ नसतात, थोडे जाडच असतात. हलक्या हातानेच लाटा तुम्ही हे. यामध्ये आपण मेथीची भाजी भरपूर घातली आणि बाजरीचं पीठ आहे ना, त्याच्यामुळे याच्या कडा ना जराशा चिरल्यासारख्या येतात. तर आपण एखादी डिश घ्या, तुम्ही अशी एखादी डिश घ्या आणि ह्या डिशनी ना मग तुम्ही हे कट करून घ्या, म्हणजे एकसारखे आपले पराठे येतील. मग व्यवस्थित हे बाजूनी पीठ काढून घ्या. हे असे आपण लाटून घेऊया. आणखीन एक लाटून दाखवते मी तुम्हाला. गव्हाच्या पिठामध्ये ना व्यवस्थित पीठ लावून घ्यायला. हे पीठ आपण मळल्यानंतर ना जास्त वेळ ठेवू नका तुम्ही. मेथी आहे ना त्याच्यामुळे पाणी सुटते. हे 10 ते 15 मिनिटच ठेवा, त्यापेक्षा जास्त अजिबात ठेवू नका. पीठ पातळ होतं मग आणि लाटता येत नाही मग व्यवस्थित. ही पण यातली एक टीप आहे. हलक्या हातानेच असं व्यवस्थित लाटून घ्या. याच्यामध्ये बाजरी आहे ना, दुसरा पण लाटून झालेला आहे व्यवस्थित. आता आपण भाजूया याला. गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे मी. तवा गरम झालेला आहे. आता मी याच्यात टाकते. हे मीडियम गॅसवरच भाजून घ्या तुम्ही. हे फुल गॅसवर नका भाजू. एका बाजूने झालं असेल. आता हे आपण पलटून घेऊया. दुसऱ्या साइडनी पण भाजलाय बघा. हा मीडियम गॅसवर ना व्यवस्थित भाजून घ्यायला चांगला. याच्यावर मी आता थोडंसं तूप टाकते. हा ढेबरा आहे ना खरं तुपातच भाजतात. खरं गुजराती पदार्थ आहे. तुम्हाला जर तूप आवडत नसेल ना तर तुम्ही तेलात भाजला तरीही चालेल, काहीच हरकत नाही. व्यवस्थित दोन्ही साइडनी छान आपण खरपूस भाजून घेऊया व्यवस्थित. दोन्ही साइडनी मस्त खरपूस भाजलाय बघा. हा असा एक पदार्थ आहे. हा तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकता. संध्याकाळी चहा बरोबर पण मस्त लागतो. हा मुलांना टिफिन मध्ये देऊ शकतात, प्रवासातही नेऊ शकतात. माझ्या घरात ते खूप आवडतात. हे 2-3 वेळा तरी सीझन मध्ये होतातच माझ्या घरी. दोन्ही साइडनी मस्त खरपूस भाजलाय बघा. हा दुसरा पण मी भाजून घेते. हाच भाजून होतोय तोपर्यंत मी खाली दुसरा लाटून घेते. हे ढेबरे आहे ना मेथीच्या थेपल्यासारखे ना जास्त पातळ नसतात, थोडे जाडच असतात. दोन्ही साइडनी आधी तूप न लावताच थोडंसं आधी भाजून घ्या तुम्ही. थोडंसं चांगलं भाजलं ना खरपूस मग तूप लावा त्याला. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी मेथी हे भरपूर चांगलं बाजार येतात आणि भरपूर खाल्लं पाहिजे आपण. हे यात तीळ वगैरे घातलेली आहे ना, ते पण चांगली असते आपल्या आरोग्याला.
दोन्ही साईडने मस्त झालाय बघा हा खरपूस भाजून. याच पद्धतीने बाकीचे सगळे ढेबरे मी बनवून घेते असेच. हे पहा आपले मस्त गरम गरम मेथी बाजरीचे ढेबरे तयार झालेले आहे. चवीला हे खूपच छान लागतात. मला काही यात टिप्स सांगायचे आहे. जेव्हा आपण पीठ मळतो त्यावेळी पीठ घट्टच मळा, कारण यात मेथी असल्यामुळे मेथी पाणी सोडते, नंतर पीठ पातळ होऊ शकते. आणि पीठ रेस्ट करायला 10 मिनिटं ठेवा, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.